नमस्ते. या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज एक तुम्हाला मस्तपैकी कन्सेप्ट सांगणार आहे. अर्थातच इमोशनल फ्रीडम टेक्निक मधीलच आहे. इमोशनल फ्रीडम टेक्निक अशी टेक्निक जी शारीरिक आणि मानसिक तणाव मदत करण्यास आपल्याला मदत करते. आजचा कन्सेप्ट काय आहे, की नात्यांमध्ये टॅपिंग करत असताना एखादं नातं डिस्टर्बन्स आहे त्या नात्यांमध्ये, त्या नात्यामध्ये त्रास आहे किंवा टॅपिंग करून पण लवकर रिलीज होत नाहीये, असं एखादं कुठलं नातं आहे का? तर त्या नात्यांवरती आपल्याला ह्या कन्सेप्टच्या सहाय्याने टॅपिंग करायचं आहे. बघा तुम्हाला नक्की मदत होईल. आपण टॅपिंग नात्यांवरती टॅपिंग करत असताना कसं टॅपिंग करतो आपण? एक एक म्हणजे ज्या व्यक्तीचा त्रास होतोय त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणतो. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणून टॅपिंग करून त्या व्यक्ती संदर्भातले जे पण काय आपल्याला डिस्टर्बन्स जाणवतो तो रिलीज करायचा प्रयत्न करतो. तसं जर होत नसेल तर त्या व्यक्तीसोबत असे किती प्रसंग आहेत, ते प्रसंग त्या प्रसंगाचा त्रास होतोय, तो प्रसंग घडायला नको होता, पण घडलेला आहे आणि ते आठवायला सुद्धा आता नको वाटतंय. असे किती प्रसंग आहेत, ते सगळे प्रसंग नोट डाउन करतो आपण आपल्या डायरीमध्ये आणि एका वेळी एक अशा पद्धतीनं त्या प्रसंगावरती टॅपिंग करत करत रिलीज करतो. इतकं होऊनही जर काय टॅपिंग किंवा ते रिलीज होत नसेल, तर आता मी जो काही सांगतोय त्या पद्धतीने टॅपिंग करून बघा. नक्की तुम्हाला रिलीज होण्यास मदत होईल. काय करायचं याच्यामध्ये? तो प्रसंग घडलेला आहे, तो प्रसंग आठवायचा आहे आणि तो अर्थातच आपल्या भूतकाळातील असणार आहे. मग त्या भूतकाळातील जे काही आपलं वय असेल, 4 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी जेव्हा कधी तो प्रसंग घडला, त्यावेळचं आपलं वय, आपलं व्यक्तिमत्व ते सगळं समोर आणायचं आहे आणि समोर बसवायचं आहे त्याला. असं समजायचं आहे, की वन टू वन आपली मीटिंग चालू आहे आणि समोरचा जो कोण व्यक्ती बसलेला आहे, तो जो कोण व्यक्ती आहे, तो त्या प्रसंगातला व्यक्ती आहे. आपलंच व्यक्तिमत्व असतंय ते, पण तो त्या प्रसंगातला व्यक्ती आहे, की त्या प्रसंगात त्यानं ते सगळं भोगलेलं आहे. तो व्यक्ती आहे, त्याच्याशी आपण बोलतोय असं समजायचं. तसं सोपं आहे. एवढं काही गुंतागुंतीचं नाही. करण्यासारखं आहे, सोपं आहे. बघा प्रयत्न करून. ठीक आहे. मग त्या व्यक्तीला तो प्रसंग बोलायला लावायचा आहे आणि काय करायचं आहे, की त्या व्यक्तीशी आपण बोलायचं आहे. म्हणजे टॅपिंग करत करत बोलायचं आहे. अरे, त्यावेळेस ते तुझ्याशी असं घडायला नको होतं. तो जो समोरचा वागला ना, अत्यंत चुकीचं वागला तुझ्यासोबत. त्यानं तसं तुझ्याशी वागायला नाही पाहिजे होतं. आणि त्यावेळेस तू राग केलंस किंवा तू चिडलास त्या व्यक्तीबद्दल. ठीक आहे, तुझं चिडणं पण स्वाभाविकच आहे. कारण तो व्यक्ती समोरचा तसा वागलाच आणि त्या समोरच्या व्यक्तीनं तसं वागायला नको पाहिजे होतं तुझ्या बाबतीत. ते अनपेक्षित होतं. म्हणून तुला भरपूर त्रास झाला. हे मी आता समजू शकतोय. तू खूपच त्रास सहन केलास आणि किती दिवस झाले त्रास सहन करतोयस तू? तो प्रसंग घडून किती दिवस झाले? तरी पण तू आता त्रास सहन करतोयस. आता बस झालं. तो व्यक्ती कसाही असेल ना, पण हा त्रास तू अनुभवू नकोस. जो काय त्रास होतोय तो आता रिलीज कर त्रास. काय ठेवून उपयोग नाही. जितका त्रास आपण आपल्या मनामध्ये ठेवू, तितका आपल्यालाच त्रास होतो. म्हणून तू ते रिलीज कर. रिलीज कर. सोडून देतो त्रास. तो जे काय भोगायचं ते भोगेल, पण तू तर भोगू नकोस. तू त्यातून बाहेर ये. रिलीज करतो त्रास. रिलीज. बाहेर ये त्यातनं. ओके? बाहेर ये. दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. तर हे कुणाशी बोलत होतो आपण? आपलंच व्यक्तिमत्व समोर जे बसलेलं आहे, त्या व्यक्तीला आपण टॅपिंग करत करत सांगत होतो. ओके. सो तुम्हीही तुमच्या आयुष्यातील असं कुठलं नातं असेल आणि ते नातं त्या नात्यातला जो काही त्रास असेल तो टॅपिंग करून रिलीज होत नसेल तर नक्की हा कन्सेप्ट तुम्ही अनुभवा. तुमचा काय अनुभव आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि जवळच्या व्यक्तींना टॅपिंग बद्दल सांगायला विसरू नका. तुम्ही तुमच्या घरात सगळ्यांना टॅपिंग करायला सांगा. काय प्रश्न असतील तर नक्की मदत करेन मी. शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.